जीवाणूजन्य आजार पाहत आहोत मित्रांनो. त्यामधला नेक्स्ट आजार तो म्हणजे विषमज्वर, म्हणजेच त्याला आपण म्हणतो टायफॉइड म्हणतो. पहा, हा टायफॉइड कोणत्या जीवाणूमुळे होतो तर साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. त्यालाच ऑरमध्ये टायफोसा सुद्धा म्हटलं जाते. पहा, याचं संक्रमण कसं होतंय तर संक्रमण म्हणजेच प्रसार कसा होतो तर हा त्याचा प्रसार दूषित अन्न व पाणी म्हणजेच कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटर यामुळे त्याचा काय होतो प्रसार होतो म्हणजे संक्रमण होते. आणि हा जो आहे कोणत्या अवयवावर होतो तर पहा, ह्या ठिकाणी स्प्लीन म्हणजे त्यालाच काय म्हणलं जाते प्लीहा म्हणलं जाते. आणि आतड्या संबंधी ग्रंथीनं काय येते सूज येते म्हणजे आतड्याचा प्रादुर्भाव होतो. कोणत्या आजारामध्ये टायफॉइड या आजारामध्ये आतड्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. नंतर याचे लक्षणं काय आहेत तर लक्षणं बघा, भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ होणे, नंतर पोटावर काय येणं पुरळ येणे म्हणजे पुरळ उठणे किंवा येणे एकच आहे. नंतर अतिसार होणे म्हणजे डिहायड्रेशन होणे यामध्ये. आणि यामध्ये पहा 104 फॅरेनहाइट पर्यंत ताप येतो टायफॉइडमध्ये. नंतर याचा उपाय आणि उपचार काय तर पहा, याचे उपाय व उपचार. आणि हे जे टायफॉइड आहे आजार समजण्यासाठी म्हणजे याचं निदान होण्यासाठी एक चाचणी घेतली जाते. त्या चाचणीचं नाव आहे विडाल टेस्ट. विडाल टेस्ट ही टायफॉइड आहे का नाही हे समजण्यासाठी म्हणजे डायग्नोज होण्यासाठी ह्या टेस्टचा वापर केला जातो. नंतर बघू, स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे. पहा, हे आजार होऊ नये आणि झाल्यानंतर म्हणजे स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे. झाल्यावरच नाही करायचं, होण्याच्या अगोदर सुद्धा रोखता येतो हा आजार. म्हणजे स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे म्हणजे स्वच्छता राखली पाहिजे. नंतर जे ग्रस्त असलेल्या म्हणजे ज्यांना टायफॉइड आहे त्या व्यक्तींना क्लोरोमायसिटिन, इथं हायलाइट करा, क्लोरोमायसिटिन नावाचं काय केलं जाते इंजेक्शन द्यावं लागते. महत्वाचं म्हणजे इथं फोकस करा, म्हणजे हा जो टायफॉइड आजार हो कोणत्या जीवाणूमुळे होतो तर साल्मोनेला टायफी, त्यालाच टायफोसा सुद्धा म्हणलं जाते. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.